हॅलो स्टुडंट्स, आजपासून आपण मॅथमॅटिक्सची लेक्चर सिरीज सुरुवात करणार आहे. त्यामध्ये बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत डिप्लोमा इंजिनिअरिंग आणि डिग्री इंजिनिअरिंग स्टुडंटसाठी ही व्हिडिओ लेक्चर सिरीज आपली उपयोगी असणार आहे. त्यामध्ये पहिल्यांदा आपण लॉगॅरिथम या मॉड्यूलनं स्टार्ट करतोय. तर पहिल्या मॉड्यूलला आपण डायरेक्ट सुरुवात करूया. लॉगॅरिथम. सो लॉगॅरिथम म्हणजे काय पहिल्यांदा बघूया. सो व्हॉट इज लॉगॅरिथम? Logarithm is nothing but inverse of exponentiation. म्हणजे एखाद्या गोष्टीचा एक्सपोनंट फॉर्म असेल तर त्याचा इनव्हर्स म्हणजे लॉगॅरिथम आहे. किंवा लॉगॅरिथम म्हणजे काय? इनव्हर्स एक्सपोनेन्शिएशनचा इनव्हर्स म्हणजे लॉगॅरिथम. आता फॉर एक्झाम्पल आपण बघूया. सपोज असं एक फंक्शन आहे y इज इक्वल टू a⁻x. सो ते लॉग फॉर्ममध्ये कसं लिहायचं? आता हे एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये आहे. हा कोणता फॉर्म आहे? एक्सपोनेन्शियल फॉर्म. एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये आहे. ते आपल्याला लॉगॅरिथम फॉर्ममध्ये जर लिहायचं असेल तर ते कसं लिहायचं? लॉग y हा इकडचा a आहे तो बेसला घ्यायचा. लॉग y टू द बेस a. हे कसं वाचायचं? लॉग y टू द बेस a इज इक्वल टू हे जे a⁻² होतं एक्सपोनंट जो होता तो इज इक्वल टू त्याचा आन्सर असणार. म्हणजे एखादं फंक्शन लॉग फॉर्ममध्ये आपण असं लिहू शकतो. याला लॉगॅरिथम फॉर्म म्हणायचं. लॉगॅरिथम फॉर्म. सो आपल्याला क्वेश्चन असा असू शकतो की एक्सपोनेन्शियल फॉर्मचं लॉगॅरिथम फॉर्ममध्ये कन्व्हर्जन करा किंवा लॉगॅरिथम फॉर्मचं एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये कन्व्हर्जन करा. ते एक एक्झाम्पल बघून आपण बघूया. तर सपोज असं एक फंक्शन आहे 5⁻0 इज इक्वल टू 1. आता हे असताना कसं आहे? एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये आहे. ह्याचं आपल्याला कन्व्हर्जन करायचं आहे लॉगॅरिथम फॉर्ममध्ये. ते कसं करायचं? आता हे कोणत्या फॉर्ममध्ये आहे? a⁻x इज इक्वल टू y. a⁻x इज इक्वल टू y या फॉर्ममध्ये. आता y इज इक्वल टू a⁻x असं जर असेल तर त्याचा लॉगॅरिथम फॉर्म काय असतो? लॉगॅरिथम फॉर्ममध्ये लॉग y इज इक्वल टू लॉग y टू द बेस a इज इक्वल टू x. मग आता कम्पेअर करा. हे a म्हणजे काय आहे? 5, 0 म्हणजे x आणि 1 म्हणजे आहे y. आता त्या व्हॅल्यू फक्त तुम्हाला इथं पुट करायच्या आहेत. सो लॉग y म्हणजे काय? 1 टू द बेस a म्हणजे इथं आहे 5 आणि इज इक्वल टू x म्हणजे इथं आहे 0. सो आपल्याला जे दिलेलं फंक्शन आहे त्याचा लॉगॅरिथम फॉर्म आहे लॉग 1 टू द बेस 5 इज इक्वल टू 0. एक असा लॉगॅरिथमचा रूल पण आहे की लॉग 1 मग बेस कोणताही असेल, बेस 5 असेल, a असेल, 10 असेल, 20 असेल, कितीही बेस असेल, लॉग 1 टू द बेस मी सपोज इथे घेतो x इज इक्वल टू असतं 0. म्हणजे लॉग 1 हा 0 असतो. बेस कोणताही असला तरी लॉग 1 हा 0 असतो. हा एक रूल आहे. तसंच जर सेम असेल, बेसला एखाद्या संख्येचा लॉग काढतोय आपण आणि तीच संख्या जर बेसला असेल, म्हणजे सपोज लॉग 10 टू द बेस 10 म्हणजे संख्या पण सेम आहे आणि तीच बेसला आहे परत, तर अशा संख्येचा लॉग 1 असतो. असा लॉगॅरिथमचं बेसिक 2 रूल्स आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल लॉग e असेल आणि बेस पण e असेल तर लॉग e टू द बेस e 1 असतो. तसंच लॉग a टू द बेस a हा सुद्धा 1 असणार. लॉग 2 टू द बेस 2 हा सुद्धा 1 असणार. तसंच लॉग ह्या रूलप्रमाणे लॉग 1 टू द बेस 10
0 किंवा log 1 टू द बेस ई हे सुद्धा 0 असणार. म्हणजे 1चा लॉग हा 0च असतो. आता अजून एक एक्झाम्पल बघा. सपोज असा फंक्शन आहे 3⁻³ इज इक्वल टू 27. आता आपल्याला माहित आहे 3⁻³ किती असतो 27. आता हा एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे. याचं तुम्हाला लॉगॅरिथम फॉर्ममध्ये कन्व्हर्जन करायचं आहे. तर हा कोणता फॉर्म आहे a⁻x इज इक्वल टू y. पण आपण लॉगॅरिथम काय असतंय log y टू द बेस a इज इक्वल टू x. आता याच्याबरोबर कम्पेअर करायचं. a म्हणजे काय 3, x म्हणजे पण 3 आणि y म्हणजे आहे 27. सो हे फक्त व्हॅल्यू इथं टाकायच्यात. log y काय आहे 27, बेस a काय असणार आहे 3 आणि इज इक्वल टू याचा आन्सर x इज इक्वल टू 3 झालं आन्सर. एक्सपोनेन्शियल फॉर्मचं लॉगॅरिथम फॉर्ममध्ये कन्व्हर्जन. अजून एक एक्झाम्पल घेऊया. सपोज असं आहे 4⁻½ इज इक्वल टू 2. एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये आहे, आपल्याला त्याचं लॉगॅरिथम फॉर्ममध्ये कन्व्हर्जन करायचं. सो कसं करणार. आता हे कोणत्या फॉर्ममध्ये आहे a⁻x इज इक्वल टू y. लॉगॅरिथम कसा आपण याचं लिहितो log y टू द बेस a इज इक्वल टू x. सो कम्पेअर करा. a म्हणजे आहे 4, x म्हणजे आहे 1/2 आणि y म्हणजे आहे 2. ते फक्त तुम्हाला इथं टाकायचं. म्हणजे log y काय 2 बेस 4 इज इक्वल टू आन्सर असणार आहे x 1/2. म्हणजे आपण एक्सपोनेन्शियल फॉर्मचं लॉगॅरिथम फॉर्ममध्ये कन्व्हर्जन केलं. तर अशा टाईपची एक्झाम्पल एक्सपोनेन्शियल फॉर्मचं लॉगॅरिथम फॉर्ममध्ये कन्व्हर्जन करण्याची असू शकतात. आता याच टाईपची आपण जी एक्झाम्पल सोडवली त्या टाईपची एक्झाम्पल तुम्ही प्रॅक्टिससाठी सोडवू शकता. त्यामध्ये पहिलं 8⁻0 इज इक्वल टू 1 फक्त या फॉर्ममध्ये लिहायचं आणि लॉगॅरिथम फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं आहे. तसंच 2⁻4 इज इक्वल टू 16. अजून एक एक्झाम्पल आहे 9⁻½ इज इक्वल टू 3. तुम्ही तुमची अजून एक्झाम्पल घेऊ शकता. 10⁻³ इज इक्वल टू 1/1000. तुमची पण अजून स्वतःची एक्झाम्पल घेऊ शकता आणि सोडवू शकता. तर ही एक्झाम्पल प्रॅक्टिससाठी तुम्ही सोडवू शकता. आता दुसऱ्या टाईपचा यातला क्वेश्चन आहे की लॉगॅरिथम फॉर्मचं एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये कन्व्हर्जन करायचं. सो दुसरा पार्ट आहे कन्वर्ट लॉगॅरिथम फॉर्म इंटू एक्सपोनेन्शियल फॉर्म. लेट अस टेक वन एक्झाम्पल. सो सपोज असं आहे log 5 टू द बेस 5 इज इक्वल टू 1. आता आपल्याला माहित आहे log m टू द बेस m सेमच संख्या असेल तर त्याचा लॉग काय असतो 1. त्याप्रमाणे हे एक्झाम्पल आहे. पण आपल्याला या लॉगॅरिथम फॉर्मचा एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये कन्व्हर्जन करायचं आहे. सो कसं करायचं तर कम्पॅरिझन करायचं. आता आपल्याला माहित आहे a⁻x इज इक्वल टू असतं a⁻x इज इक्वल टू असतं y आणि लॉगच्या फॉर्ममध्ये ते काय असतं log y टू द बेस a इज इक्वल टू x. मग आपल्याला हा फॉर्म दिलाय, आपल्याला हा फॉर्म पाहिजे. मग ह्याच्याबरोबर कम्पेअर करायचं. लॉग आहे y म्हणजे काय असणार आहे 5, a म्हणजे हे 5 असणार आहे आणि x म्हणजे 1 असणार आहे. ते फक्त या फॉर्ममध्ये टाकायचं आहे तुम्हाला. मग a काय आहे 5 रेस टू x आहे, x आहे 1 आणि इज इक्वल टू y आहे, y आहे 5 रेस टू 1 इज इक्वल टू 5. म्हणजे आपण लॉगॅरिथम फॉर्मचा एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये कन्व्हर्जन केलं.
अजून एक एक्झाम्पल, लॉग 1/16 टू द बेस 4 इज इक्वल टू सपोज आहे -2. आता हे लॉगॅरिथम फॉर्ममध्ये आहे, म्हणजे कोणत्या फॉर्ममध्ये? लॉग y टू द बेस a इज इक्वल टू x. आपल्याला पाहिजे एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये. मग कम्पेअर करायचं. y म्हणजे काय आहे? 1/16. a म्हणजे काय आहे? 4. x म्हणजे काय आहे? -2. आणि आपल्याला कोणता फॉर्म पाहिजे? a रेज टू x इज इक्वल टू y. सो a म्हणजे काय आहे? 4. x म्हणजे काय आहे? -2 इज इक्वल टू y म्हणजे काय? 1/16. झालं आन्सर. काय केलं आपण? लॉगॅरिथम फॉर्मचं एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये कन्व्हर्जन केलं. अजून एक एक्झाम्पल आहे, सपोज लॉग 343 टू द बेस 7 इज इक्वल टू 3. लॉगॅरिथम फॉर्ममध्ये आहे, म्हणजे कोणत्या फॉर्ममध्ये आहे? लॉग y टू द बेस a इज इक्वल टू x. आपल्याला पाहिजे a रेज टू x इज इक्वल टू y म्हणून. कम्पेअर करायचं. y म्हणजे आहे 343, a म्हणजे आहे 7 आणि x म्हणजे आहे 3. ते फक्त इथं टाकायचं. a काय? 7, x काय? 3 इज इक्वल टू y काय आहे? 343. 7⁻³ इज इक्वल टू 343. म्हणजे लॉगॅरिथम फॉर्मचं आपण एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये कन्व्हर्जन केलं. सो अशा टाईपचे एक्झाम्पल 2-2 मार्कला असू शकतात. आता याच टाईपचे अजून एक्झाम्पल तुम्ही सोडवू शकता प्रॅक्टिससाठी. त्यामध्ये सपोज असं आहे, लॉग 10 टू द बेस 10 इज इक्वल टू 1. ह्या लॉगॅरिथम फॉर्मचं तुम्हाला एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये कन्व्हर्जन करायचं. सेकंड आहे सपोज लॉग 64 टू द बेस 8 इज इक्वल टू 2. या लॉगॅरिथम फॉर्मचं तुम्हाला एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये कन्व्हर्जन करायचं. किंवा अजून एक एक्झाम्पल, लॉग 1/3 टू द बेस 81 इज इक्वल टू -1/4. लॉगॅरिथम फॉर्म आहे, त्याचं सिम्पल वेमध्ये तुम्हाला एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये कन्व्हर्जन करायचं. सो हा लॉगॅरिथमचा पहिला पॉईंट होता. अजून आपल्याला भरपूर लॉगॅरिथममध्ये पुढे जायचं आहे, ते आपण पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघूया. थँक्यू.